सांगतो. 2012ला माझी वेरूळ या ठिकाणी बदली झाली आणि गावाकडचा एक मुलगा 25 वर्षाचा मुलगा होता. तो वेरूळला ॲडमिशनसाठी आला होता. तर तो वेरूळला ॲडमिशन तिथं नाकारलं गेलं आणि तो इथे माझी बदली झाल्यामुळे तो इथं आला. इथं आल्यानंतर 15 दिवस थांबला आणि 15 दिवसानं अमावस्या होती आणि अमावस्याला त्याने काय केलं, तिथल्या एका मुलाची चोरी केली, पेटी फोडली. पेटी फोडल्यानंतर तो माझ्या गावाकडचा होता. मग मी त्याच्या वडिलांना फोन केला, का हो म्हणे तुम्ही मला कल्पना दिलीच नाही, तो असा करतो. मग ते म्हणे लाजत बोललो, नाही करतो ना, त्याला चोरी करायची सवय नाही आहे, पण अमावस्या पौर्णिमेला करतो तो. मग नंतर त्या ठिकाणी तो 2 वर्ष आपल्या गुरुकुलात राहिला आणि शेवटी त्याचे वडील येऊन या ठिकाणी बोलले की सर तो अभ्यासात थोडा कमी असेल, पण त्यानंतर त्याची चोरी करायची जी सवय आहे ती पूर्णपणे गेली आणि तो माणूस म्हणून आता चांगल्या पद्धतीने जगायला लागला. हे एक ज्वलंत उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. असो, यानंतर आपण बाबाजींच्या अमृतवाणीकडे प्रयाण करत आहोत. विद्यार्थ्यांना जर स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल, कष्ट करतात, सर्वजण सारखेच कष्ट. म्हणूनच मी बाबाजींना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना आपल्या अमृतवाणीचा लाभ द्यावा. महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंस नारायणं चैवैका. अष्टकं नाम शुभ केशवं क्लेशनाशाय शाय माधव. श्रीहरि पापनाशाय गोविन्द मोक्षदायकं. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं. मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यमेकं परं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदं. हरेषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये गौरी नारायणी नमस्तुते. मनोजव मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं. आत्मजं वानरयूतमुग्धं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम मासा माताय नमः. ओम मानसा माताय नमः. ओम जनार्दनाय नमः. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. यांच्या कृपाशीर्वादाने ज्यांनी या श्री कुंपी या नदीतील गुरुकुलाची स्थापना केली, का केली याचे आपण जाणकार आहात असतील. त्याचा उल्लेखही आमच्या अध्यक्ष गावाध्यक्षांनीही या ठिकाणी केला. अध्यक्षाचं नाव पेशाला जाऊच ना, तर अनेक शिक्षकांनी आपलं मनोगत, विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत मांडलं की प्रथमतः आपण कोणामुळे इथे बसलेलो आहोत, नाही तर आपण का मग जसं बाबा प्रश्न करीत असतात ना, काय प्रश्न करीत असतात, बाबाजी नसते तर काय, बाबाजी नसते तर पुढचं उत्तर शोधा की लक्षात. म्हणून ज्यांच्यामुळे झालं की ते श्रवणाच्या माध्यमातून असेल, अशा रीतीने ही अतिशय पवित्र आणि पावनभूमी ज्यांच्यामुळे झालेले त्या बाबांच्या पहिल्यांनी सारखा जरूर करूया. तुकाराम महाराजांच्या निर्णय करूया. तसंच बाबांच्या पर्यंत असलेले शिवपुरी आश्रमातले आपण खानापल्ली बघू, श्री त्यात म्हणतो स्वामी शिवाजी महाराज, त्याप्रमाणे उपस्थित असलेले कर्मचारी अविरत काय माता भगिनी विजय सदैव भावपूर्वक काहीतरी विचार करू नका, विचार करू नका. इथं आपण कसं असं असतो सुंदर विचार आपण या ठिकाणी येण्याचा. आणि मग आता सर्वच इथं उपस्थित असणाऱ्या सहभागी झालेले आहे. सर्व भाग्यवान पुण्यवंत जरा जोरदार अभिनंदन यांच्यासाठी. काय भारतामध्ये या जगामध्ये
आता शाळा आणि गुरुकुलचा डिस्टन्स म्हणजे फरक लक्षात नंतर लक्षात. म्हणून खरोखर विद्यार्थी भाग्य आहे की या ठिकाणी ते गुरुकुलमध्ये शिक्षण घेऊन आपलं भाग्य म्हणे भविष्य वेगळंच काम करतो म्हणून कोणीशी टाळे अजून यांचं अभिनंदन लक्षात. बघा शिक्षण आणि संस्कार बघा शिक्षण आणि संस्कार म्हणून आपण पाहतो जास्त शिकलेले काय करतात बघा आत्महत्या करतात आत्महत्या करतात. मात्र आमचा गुरुचा विद्यार्थी कधी आत्महत्या करणार कारण काय हां काही काय आता असं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतली सर काही जर टाळ्यावर बालगोपाल अभिनय की हां बसा यांच्या माता पित्यांनी सुंदर विचार केला की काय विचार केला की माझा मुलगा आश्रमात राहिला पाहिजे. काय आश्रमात राहिला पाहिजे म्हणजे गुरुकुल जी बाबाजींची इच्छा होती त्या बाबांच्या उद्देशाने बघा हे गुरुकुल सुरू केलं. त्याला तडा न जाऊ देता त्या माता पित्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी या गुरुकुलाने प्रेरित देऊन त्याचं भाग्यवतीचा प्रयत्न केला आहे. म्हणून या बघा ज्या वसतिगृहाच्या सर्व मुलांच्या बघा माता पित्यांनी जरा टाळीवरून जोरचे अभिनंदन या स्वर्गात. आता ही बघा मुली आहे मला हे फक्त कशासाठी येतात ओनली एज्युकेशन फक्त मराठी हिंदी इंग्रजी म्हणजे यांना काय मिळू शकतं फक्त शिक्षण मिळू शकतं बघा अनेक विषयाचं. मात्र संस्काराला मिळू शकतात का लक्षात घ्या. आता आमचे शिक्षक थोडेफार प्रयत्न करीत असेल वर्गामध्ये तिकडे की तो भागणे चांगली गोष्ट की म्हणून शिक्षणाने विचार करायचा वर्गात. म्हणून बाबांना अपेक्षित आहे वर्गा की विद्यार्थी जास्तीत जास्त बघा कुठं राहिला पाहिजे तो गुरुग्रही. म्हणजे आपलं गुरुकुल बाबांना असं वाटतं सकाळ 9च्या आत सुरू झालं पाहिजे संध्याकाळी बघा किती बघा सकाळ 5:30 वाजेपर्यंत चालवायचं. कारण त्यामुळे सानिध्य बघा त्या विद्यार्थ्यांना मिळेल आणि शिक्षणाबरोबरच आपलं शिक्षणाबरोबरच संस्कार बघा त्यांना प्राप्त होऊ शकते. लक्षात घ्या शालेय शिक्षण काही कामाचं नाही. शालेय शिक्षण म्हणजे काय फक्त नाही पोट भरण्याची विद्या. पोट भरायची विद्या म्हणजे पैसे कसे कमायचे बरं का हे शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण लक्षात घ्या. काय पैसे कमावण्याचं बघा साधन म्हणजे शिक्षण आजकाल त्याच्या पुढचं त्यांना बघा नॉलेज लक्षात घ्या. मात्र संस्कार म्हणजे काय तर आपली भारतीय संस्कृती म्हणते ना मातृदेव भव पितृदेव भव. प्रत्येक सुपुत्राला लक्षात कन्याला आई वडील कोणा समान आहेत देवा समान. लक्ष्मीनारायण आहेत विठ्ठल रुक्मिणी आहेत बघा मध्ये लक्षात घ्या. श्रीराम सीता आहेत पार्वती शंकर लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने बघा काय केलं पाहिजे प्रथम नमन प्रथम प्रणाम प्रथम नमस्कार बघा आपलं डोकं उच्चारणार बघा माता पित्यांच्या ठेवून बघा नंतरच आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. जो सुपुत्र किंवा कन्या असेल बघा आपल्या आईवडिलांचं दर्शन घेऊनच पुढे कामाला करायला सुरुवात करतो. त्याचा ॲक्सिडेंट होत बघा मुद्दा लक्षात घ्या. कोणाचा ॲक्सिडेंट होत नाही कोणाचा ॲक्सिडेंट होत नाही आई वडिलांचे आशीर्वाद घेणार. हां त्याप्रमाणे पुढचा काय मुद्दा आहे त्याला हार्ट अटॅक येत नाही. एवढंच नाही तर पुढे काय तो आत्महत्या कधीच करणार नाही. लक्षात घ्या. काय महिमा लक्षात घ्या. आणि म्हणून अशा रीतीने काय बाबा काय सांगत होते विद्यार्थी गुरुकुलात शिकणारा विद्यार्थी काय विषय चालू संस्कार आणि शिक्षण. दररोज माझ्या माता पित्याने दर्शन
बाकीच्याने जागेवर राहा बरं. स्टँड अप दॅट इज डॉटर हू इज काय टेक दर्शन फादर अँड मदर भाषा. बघा सत्यमध्ये आहे का कोणी अशा कन्या? कोण उभे राहणार? बघ बरं का, सत्यमध्ये नुसतं उभं राहायचं नाही. म्हणून जर खरंच तुम्ही दर्शन घेऊनच दररोज का ते का दररोजचं एक दिवसासाठी नाही, पण कार्यक्रम म्हणून नाही प्रश्नावर का, दररोज दर्शन घेऊनच आम्ही काय करतो गुरुकुलामध्ये. म्हणून ज्या विद्यार्थीने अर्थात कन्यारत्न बघा दर्शन घेऊन या गुरुकुलामध्ये शिक्षणामध्ये जर टाळून त्यांचा आशावर का. आता बाकीच्याने बघा बाकीच्याने सुद्धा काय करत मग आता यांचा आदर्श बघा बरं का, बाकीच्या कन्याने घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी ते जेवढे बसले बरं का, बाबांना पण विद्यार्थ्यांकडून अपेक्षित नाही बरं का. तर जेवढे तुम्ही सर्व इकडे बसलेले ना, या सर्वांनी काय करायचं, दररोज काय करायचं दररोजचं विष्णू काय म्हणजे आम्हाला काय म्हणते, आम्हाला कुठे माता पिता आहे की नाही, आमचे माता पिता बिचारे दिलेत आम्हाला की होतात आम्हाला. मग त्यांच्यासाठी काय पर्याय आहे? एक तर त्यांचे काय फोटो दर्शन नाही, तर मग आपण तो तमेव माताचं पिता तुमेव तमेव बंधूचं सखा तुमेव तमेव विद्याम रविनम तमेव तमेव सर्वम ममदेव. म्हणजे गुरुचं दर्शन जरूर गुरुचं दर्शन घेतलं ना, सर्व दर्शन केल्याचं बघा श्रेय किंवा फळ आपल्याला मिळतं लक्षात घ्या. मग जर कोणाला दर्शन घ्यायचं मग सद्गुरूंचे लक्षात घ्या, नंतरच आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करायची. काय मग बघा दर्शनामध्ये आहे की नाही. मग म्हणतात ना दर्शनं स्पर्शनं पापनाशनम आहे की नाही. नाही भक्तीचं पहिलं अंग सुद्धा काय आहेत, प्रणिपात म्हणजे बघा नमस्कार. लक्षात नमस्कार म्हणजे पाया पडा. म्हणून म्हणता पाया पडावे हे माझे भांडवल आहे. असा बघा महिमा या संस्काराचा आहे लक्षात घ्या. मग आज बघा जेवढे आता इथं हजर बरं का, हो महाराज कुठे गेली संधी महाराज बरं का. आज संकल्प काय करायचा बघा, संकल्पच करायचा. काय संकल्प करायचा? हात जोडा सर्व बाया का बायाने सर्वांनी हात जोडा. कारण बाबांना वाटतं तुमचं भविष्यामध्ये काय झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे की नाही. तुमचं नाव कोणी घेतलं पाहिजे की नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मग संकल्प करावा लागेल. कोणता संकल्प करावा लागेल? किती सोपा संकल्प आहे की नाही. दररोज आपल्या माता पित्यांचं किंवा गुरूंचं काय करायचं दर्शन, नंतर पुढच्या आपल्या कार्याला सुरुवात. किती वेळ जाणार तुमच्याला सांग, किती वेळ जाणार सांग ना. 1 मिनिट लक्षात घे आहे की नाही. आणि तेवढ्या मिनटं लांब मागतं किती आहे, नंतर मग लाभ किती आहे की नाही लक्षात घे. किती मोठा लाभ बघा त्यामध्ये दडलेला आहे की नाही. म्हणून या आशीर्वाद समारंभाच्या निमित्ताने सर्वांनी हा मुद्दा बघा लक्षात द्यायचा आहे. तर काय करायचं बरं ना, काय करायचं दररोज काय करायचं हां संकल्प केला झाला सर्वांचा. आता मग आता बघा आता जागेवरच बसून बरं का, आपल्या जागेवरच आपण होतं अर्थिंग म्हणजे करंट लागतो असेल. करंट पृथ्वी म्हणजे अर्थ आणि त्याची अर्थिंग. लाईट कधी लागतो, अर्थिंग आहे बघा. जर ह्या लाईटला अर्थिंग नसेल तर लाईट कधीच लागणार सर. मग तुमचाही लाईट लागलं पाहिजे की नाही. म्हणजे अर्थिंग म्हणजे मग हे डोकं कुठं टाकवायचं जमिनी बघा आता बघा जे कार होईल. आणि जे काय झाल्यानंतर काय करायचं, सर्वांनी काय करायचं, आपलं डोकं कुठं टाकवायचं आहे जमिनीवर. हां सावधानी मातृपितृ तसं नाही जरा बरं का, असं बसून वाकायचं नाही. जर पायावर बसा ना, जरा पायावर बसा ना. हां बघा आपली संस्कृती म्हणते तस्मात शास्त्र प्रमाण. नमस्कार सुद्धा बघा शास्त्राला धरून चालवायचं लक्षात घ्या. मातृपितृ दर्शन इथे होईल. एक जयकारामध्ये आपल्याला दर्शन घ्यायचंय. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी श्रीमद जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की जय. आप अपने माता पिता की जय. हां आता एक लक्ष द्या. आता बघा सर्व महिलांनी काय सर्व उभं राहा तुम्ही उभे राहा. बाकी सर्व आपण होतो ना, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाय पडती जन एकमेका. लक्षात घ्या. आता बरं का बाबांना बघायचं बरं का. आता काय बघायचं आहे, सर्व महिला का बघा एकमेका का बघा.
तुम्ही सर्व कोणाचे लेखी आहे? सावित्रीचे लेखी. लक्षात, सावित्रीचे लेखी म्हणजे तुम्ही देवी आहात का. कोणी सप्तशृंगी माता आहे, कोणी रेणुका माता आहे वर्गात, कोणी तुळजाभवानी भवानी माता आहे, कोणी महालक्ष्मी कोल्हापूरच्या आहे, कोणी अंबिका माता आहे, अशा अनेक बघा सीता माता आहे, पार्वती माता अशा. मग तुम्ही का बघा तुम्ही काय करता, एकमेकीला गळा भेट काय करा, एकमेकीला बरं का गळा भेट घ्यायची. आणि गळा भेट झाल्यानंतर काय करा, एकमेकाच्या एकमेकाच्या काय करायचं का पाया पाडायचं. कसं पाया पाडायचं कशा द्या. हा डोकं टेकून जेव्हा जय जयकार होतील सर्व सावधान उभ्या व्यवस्थित. पुन्हा एकदा एक जय जयकार या ठिकाणी होईल. सर्वांनी एकमेकांना आलिंगन देऊन आणि दर्शन घ्यायचं. एक आदर्श गळा भेट तसं भेट झाली ना. अच्छा. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी श्रीमद जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की मातो श्री म्हाळसा माता की जय. धन्यवाद. बसा जर अभिनंदन यांचं लक्षावर का. हो किती आनंद आहे लक्षात घ्या. कारण आनंद कशामध्ये आहे, देवाचं गुरुचं बघा पाहणं. कोणाला पाहायचं, सद्गुरूला आणि देवाला. बघा गुरुला आणि देवाला पाहणं याचाच खरा आनंद लक्षात घ्या. तुम्ही दुसऱ्या जर पाहत बसले ना तुमच्या वाटेल आनंद नाही, दुसऱ्याच बघा दुःख लक्षात. आणि म्हणून माझ्या आशीर्वाद सोहळ्या प्रसंगी आमचे 10वीचे विद्यार्थी आता काय पुढे पुढच्या बघा काय आहे, पुढच्या क्षण बघा ते प्रस्थान करणार आहे. पण आता आपल्याला कुठं जायचं बरं का, आपल्याच गुरुकुळमध्ये जायचं बरं लक्षात घ्या की काय करतं आपल्याला. आपल्याच गुरु 10वी जरी परीक्षा झाली ना तर तुम्हाला कुठं जायचं आहे, वेरूळ गुरुकुल बरं का. आणि आपण या वर्षी बघा पुढच्या वर्षी स्वतंत्र व्यवस्था बघा. 11वी आणि जे 12वीचे विद्यार्थी असते ना स्वतंत्र व्यवस्था बघा बरं का, लक्षात राहू द्या. आपण करणार आहोत जेणेकरून आमचे विद्यार्थी काय होणार नाही कॉपी करून बघा पास लक्षात घ्या. नाही तर आपण पाहतो आजकाल की नाही फक्त नाव काय करायचं, कॉलेजमध्ये नाव फक्त काय करायचं नोंद करून द्यायचं आणि फक्त कुठं जायचं फक्त परीक्षेलाच लक्षात घ्या. अशी अवस्था अशी परिस्थिती होता कामा नये. म्हणून बघा जो विद्यार्थी रेग्युलर म्हणजे दररोज शाळेत जाईल ना लक्षात घ्या त्याला कॉपी करायची गरज पडणार नाही. जो मध्ये कधी जाईल ना त्याला मात्र कॉपी केल्याशिवाय पर्याय लक्षात. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. आपल्याला आपलं भवितव्य घडवायचं आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला भवितव्य घडवायचं लक्षात द्या. आपल्याला इज्जत बघा काय आपल्या मातापित्याची इज्जत बघा शान वाढवायची लक्षात द्या. आणि त्यासाठी बघा हा मुद्दा सर्वांनी लक्षात द्यायचा आहे. असं आशीर्वाद समारंभ आज यज्ञ संपन्न होत असताना अनेकांनी विद्यार्थी आपले मनोगत मांडले की नाही. बघा आज काय आहेत आनंद आणि दुःख आहे. बघा आनंद आणि दुःख की या समारंभामध्ये आनंद बघा पण दुःख कोणतं आहे, नाही परत 10वीला आपला इथं जायचं ना आपल्याकडेच ना तर दुःखाचा विषय संपला ना. बाबांच्या आश्रमामध्ये गेली आपल्याच बघा गुरुकुलमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तेव्हा दुःखाचा विषय संपला ना लक्षात. आणि म्हणून या ठिकाणी सर्व का विद्यार्थ्यांनी किंवा का बाबांना चार का चॅलेंज लक्षात द्या. जे विद्यार्थी बाबांच्या गुरुकुलमध्ये काय करतील संस्कारने शिक्षण किती बघा त्यांचं भविष्य ते काय करतील बरं का, ते काय करतील आपल्या मातापित्यांना कधीच वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही लक्षात बरं का. मरेपर्यंत काय करतील आपल्या मातापित्यांना काय करतील काय करतील जर सांभाळ करणार नाही तर ते विद्यार्थीसुद्धा काय करतील काय बांधतील चौपाळा नाही का चौपाळा तयार करतील आणि चौपाळा कोणाला बसवतील आई वडिलांना आणि त्यांना काय करतील झोका लक्षात का मुद्दा महत्त्वाचा आहे की चौपाळ्यावर बघा बसणे आणि त्यांना झोका देणं का किती आनंद त्या माता पित्याने होता असेल, किती आशीर्वाद त्या सुपुत्रांना प्राप्त होत असेल. आणि म्हणू का माझी विद्यार्थी लक्षात दे बरं का. हां आपल्याला भविष्यात काय करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या या पर्वकालावर की बाबांना आनंद वाटला बरं का.
की 8 वाजताच बरं का, 8 वाजताच बाबांना इकडून परवानगी, आपल्या सर्वांची परवानगी घ्यायची होती बरं का, परवानगी घ्यायची होती. मग आता किती वाजले? हां बरं. इथले आपले कार्यक्रम चालूच राहणार आहेत. सुंदर असं नियोजन आमच्या शिक्षकांनी या आशीर्वाद समारंभाचा टाळीवून त्यांचं अभिलाष तसं काही नाही पंक्तीचा वाटा घेत असेल सेवगिरी महाराजांच्या आदेशानुसार की. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आशीर्वाद सोहळा संपन्न होत असताना आमचे बघा वैजापूरचे जाणे पडले आमचे विष्णू भाग उपस्थित झाला. तसंच आमचे जाधव अंकुशभाऊ जाधव उपस्थित झाला. त्याप्रमाणे पोपटरावजी सांगितलं हॉटेलवाले आपले बघा पोपटराव उपस्थित झाले. त्याप्रमाणे उपस्थित असलेले आणखी टुणकी गावचे आपले होते ना ते दौलताना आणि आपला कल्याण कुठे आहे का? हां दौलताना कुठे हा का? दौलत रविवार खलासाठी हां निमगावचे आणखी जे या ठिकाणी या परिसराची बघा जरा टाळून त्यांचा अभिनय करा शाबास. हा विचार करा ना हा बकाव बाबासारख्या माणसांना या माळ रानावर सर आश्रम निर्माण काय करू सांग काय करू सांगा ना. का संन्यासांनी केलं सांगा ना. मग या परिसरातील लोकांचं कर्तव्य काय की नाही बरं का? कर्तव्य की नाही. म्हणून बाबांना अपेक्षित बघा का अपेक्षित आहेत? बाबाजीने ज्या परंपरा सुरू केल्या ना थोडं अनेक जुनं इथं मंडळी बसले की नाही. कारण बाबासुद्धा काय करायचे माहिती आहे ना गोडावा की नाही. आणि म्हणून त्या श्रमदानाचं बघा आपल्याला वळण लागावं. नवे बाबाजींना आनंद व्हावा बघा बाबांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा. त्यासाठी आपण बघा 1.25 कोटी तास किती 1.25 कोटी तास 1.25 कोटी तास आपल्या श्रमदान करायचे सर्वांना. किती तास? 1.25 कोटी तास 1.25 कोटी तास म्हणजे साधी गोष्ट एक लक्षात घ्या. मग का हो हे पुरस्कार देते म्हणजे काही का होती कोणाला देते का कोणाला देतात का? अभ्यासपूर्वक लक्षात घ्या. जसं आपण 1,11,01,11 केली 11,111 केली विधीपाठ. काय विधीपाठा का संकल्प केला होता आपण? किती वेळा विधी झाली पाहिजेत? 1,11,11,111 वेळी. आणि ते आपल्या सर्व भक्त बरं का सर्व भक्ती बरोबराने तो संकल्प काय केला टाळीवर बघा ज्यांनी त्याने विधीचे पाठ केले ना बघा त्याच्या अगोदरचा हा संकल्प बरं का. हा श्रमदानाचा अगोदर झाला संकल्प आहे. कोणता संकल्प आहे? 1,25,34,567 तास बघा इतकं श्रमदान आपल्याला करायचं. ते सुद्धा कोणासाठी करायचं आपल्याला? देव देश धर्म देव देश धर्मासाठी करायचं. आणि त्याच धागा पकडून श्री क्षेत्र पुणतांबा येथे पुढच्या महिन्यामध्ये आज तारीख किती आहे? हां तर पुढच्या महिन्यात 8 तारीखला बघा संध्याकाळी 6 वाजता सर्व त्यांनी उपस्थित होतील. आणि 9 तारखेला रविवार आहेत. सकाळी विधी आरती बघा संपूर्ण झाल्यानंतर सर्वजण काय करते आपल्या त्या श्रमदानाला शुभारंभ करते. बघा पुणतांबाच का निवडला हा मुद्दा लक्षात बघा. तिथं बाबांचा इथं आश्रम आहेच आहे. कारण दक्षिण काशी त्या पुणतांब्याला म्हटलं जातं. आणि आईला होळकरनी तिथं काय केलेलं आहे? 12 ज्योतिर्लिंग. किती ज्योतिर्लिंग? 12 ज्योतिर्लिंग आणि 200 इतर देवतांचे मंदिरं. आणि बघा घाट विचार करणं ज्यावेळेला आईलाबाईंची स्थापना केली त्यावेळेला 16 का हो कसा 16 त्या पूर्ण झाला असेल की जरा काय करा विचार करा. तो भूतकाळ आठवा ना. कोणता भूतकाळ आठवा? कलश स्थापना असेल ना त्या 12 ज्योतिर्लिंगाची आणि कशाची इतर देवतांची बघा मंदिराची. कसा 16 बघा त्या आईलाबाई देवीने त्या पुणतांबा नगरी केला असेल की कसे ते मंदिरे बांधले असतील की. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? अनेक वर्षापूर्वीचा जो ठेवा बघा आईलाबाई लोकांनी ठेवलेला आहे तर जतन करणं त्याला मला करायचं आहे. त्या ठिकाणचं बघा मंदिराचं काय थोडं पुढं झालं असेल ना बघा काय झाडं वगैरे काही झाडं वगैरे बरेचसे मंदिर दुर्दशा झालेले. कारण मंदिर आपल्या धर्माची शान आहे. अशा संस्कृती शान आहेत वैभव आहेत. आणि एवढंच नव्हे तर बघा स्वच्छता त्यामुळे स्वच्छताही बघा या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. जे बघा त्या ठिकाणी श्रमदान असेल
त्यासाठी आपल्याला या ठिकाणी वेळ काढायचा. कारण म्हणतात बरं का, काय म्हणलं जातं, जिंदगी जब तक नहीं तब तक पुरसुनों की काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री बाबाजी से. बाबाशी कसं प्रेम करायचं सगळ्या श्रमणांच्या माध्यमातून. म्हणून या ठिकाणी बघा जाधव गुरुजी बरं का, जाधव गुरुजींनी सुद्धा काय करायचं आहे, हजेरीला नाही त्यांनी यायचं नाही नुसतं एकट्याने. तिथं आपल्याला मार का जवळजवळ का 111च्या पुढे गौंडी तिथे टार्गेट आहे. 111च्या पुढे गौंडीचे बघा नियोजन असणार आहे. मग जाधव गुरुजींनी सुद्धा काय करायचं आहे, किती गौंडी आणू शकता आणि किती सेवक आणू शकता सोबत बरं का, तेवढे जण घेऊन यायचे. मग किती आणा आता काय श्री गणेश झालं पाहिजे ना. मग किती गौंडी आणि किती सेवक आमचे अंगोजी जाधव त्यांनी हजर करते. हां, 1 गौंडी 5 जरा टाळी वाजून मला लक्षात. 2 गौंडी आणि 5 सेवक. 2 खबर 2 गौंडी. हां बरं का, नका नोंद ठेवा आपल्याला बरं का मोबाईलमध्ये. आता काय पेपरलेस कार्यक्रम झाला ना लक्षात की. आता बरं का दाने पाटील आणि बरं का विष्णूभाऊ बरं का, विष्णूभाऊ तुम्ही दोघांनी संकल्प बघा तुमची किती गौडी राहतील किती सेवक राहतील. 2 गौडी दोघांनी मिळून का. हां तुमचे 2 म्हणजे 4 गौंडी 10 सेवक ना. टाळीवाला उभे राहता म्हणा. तुम्हाला नारळ द्यायचं, नारळ म्हणा 3 नारळ पण स्वीकार करायचं नाही. पुढे हो जाधव गुरुजी पुढे या गुरुजी पुढे. अहो बाबाजीनं किती आनंद लक्षात की विचार. बाबाजीने का पुनताम्याला काय गरज होती का जायची सांगा ना. तिथं आश्रम केला होता तिथं ते कारण तिथं विश्वनाथ आहे कुठं काशीला आणि विश्वेश्वर लक्षात काशी. अजून कोणत्या गावची इथं सांग इथं टुणकीची कोणी 1 जणी आणि टुणकीची 1 जण कोणतरी. एक प्रतिनिधी दौलतराव आणि कल्याण इकडे 2 जण. दोघही जण या पुढे. हो नुसते घरचेच काम करायचे नाही ना. हो घरचेच नुसते बंगल्याचं आपल्या बांधणी स्वतःसाठी किंवा पोरायसाठी. आपल्याला काय करायचं आहे. हां हां बरं का टुणकीचे अशोक पाटील बरोबर आहे का. अशोक पाटील पुढे. हां बरोबर. आता बघा टोका टुणकीवाल्याने सांगायचं. आता मग किती गौंडीत किती सेवक तुमचे राहणार सांगा. सांगा पटक्यान सांगा पटक्यान. हां तुमचे टुणकी गावातून तुमचे हां 2 गौंडी आणि 5 सेवक. त्या टाळीवर टुणकीला बाबला सारखं त्याने एक नारळ हो सेवक नारळ आणि प्रसाद बनत्या. हे नारळ ते का 3 नारळ फोडून आपल्याला काय करायचं आहे शिवरंभ करायचं आहे. माझं कधी यायचं आहे पुढच्या महिन्याच्या 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता काय यायचं. उद्या काय आपल्याला काम करायचं की नाही त्याचं नियोजन आपल्याला संध्याकाळीच लावून ठेवायचं आहे की नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला या 1 डे प्रोग्राम येते. प्रोग्राम येतो किती दिवसाचा आहे. 1 दिवसाचा. आणि तो का संडे 1 डे असून संडे बघ. शिक्षक पुढे ऑल टीचर्स कम ऑन हिअर. गुरुकुलाचे शिक्षक समोर येतील. आदरणीय दवंगी गुरुजी व सहकारी या समोर. अब खुद के लिए तो कोई भी लड़ता है, दूसरे के लिए मरना ये तो कहीं आश्चर्य की बात है कि अब खुद के लिए सब मर रहे हैं. आपको क्या करना है. भगवान के लिए मरना है, दुसरे के लिए मरना, औरों के लिए मरना. अजून कोणते शिकते याच्यावर शिकवते ना आपले याचे आणखी सवनगावचे पुढे या जरा. हां हो त्यांचं यांचं पूजन करा. पूजन यांचं महाराजांच्या हस्ते करा. दोन्ही महाराजांच्या. तुम्ही पण महाराज तुम्ही पूजनाला चला. तुमको भी छोड़ने नहीं हम लोग सबको पकडेंगे आजवर. बरं का सर्व शिक्षण सुद्धा काय बरं का प्रत्येकाने संकल्पच करायचा आहे. गौंडी सेवक बरं का. मग तुम्ही गौंडी तुमच्या का मजुरी लावून आणा नाही तर सेवेत आणा. ती तुमची जबाबदारी लक्षात घ्या.
मग आता प्रत्येक शिक्षकाने बघा इथं आता संकल्प करायचा आहे. काय संकल्प करायचा आहे? काय संकल्प करायचा आहे? मी माझ्या वतीने या समाधान सोहळ्यामध्ये किती गवंडी आणि किती सेवक आणणार तो आकडा बाबांना सांगायचा आहे. द्या फळं द्या, फळं द्या. आपका आज हार आणि शाल बघा कोणातरी वाट पाहून राहिलं बरं का बसलेलं पैकी आता बाबांचा हार आणि शाल. आता लाईन आली. हो सांगा, बोट करा पटापट सांगा. एक गवंडी आणि सेवक म्हणतो का विद्यार्थी आणा नाही तर कोणी आणा, जोड मित्र आणा का कोणी आणा. दक्षिण काशी आहे, तिकडं गंगा, इकडं गोदावरी. लक्षात. आणि बघा स्वतः पण मला नियोजन राहणार तिथं शिक्षकांना. बघा समाजसेवा, ईश्वर सेवा बघा, ईश्वर आणि ही पण सेवा आहे प्रत्यक्ष बघा भगवंताची सेवा. लक्षात आहे. एक गवंडी आणि 2 सेवक, एक गवंडी आणि 2 सेवक, एक गवंडी 2 सेवक. थापी घेऊन स्वतःच गवंडी का? बरं जर टाळी वाजून बघा संदीप महाराजांचं बरं का. मग तर गाव बहुत बढिया आहे बघा. अच्छा लेकिन कुछ सेवक लाना पडेगा ना. बरं शाबास. असं नाही बघा जरा टाळून सर्व शिक्षकांचं लक्षात राखा. विचार करा की लक्षात घ्या. आता आपलं गाव जगद्गुरु पद दिलं म्हणजे आपल्याला काही आपलं काम संपलं का? उलट बरं का काम वाढलं. लक्षात काय उलट काम वाढलं आपल्याला. लक्षात की हे काय का आपण होतं ना सोनेरी मुकुट आहेच मात्र आपण काटेरी मुकुट लक्षात जगद्गुरूचा. आणि म्हणून सर आमच्या शिक्षकांनी सुंदर संकल्प केला. टाळी वाजून यांचाही अभिनंदन. चला आता आमचे माझे विद्यार्थी इकडे या. हो माझे विद्यार्थी इकडे या. सर्व माजी विद्यार्थी समोर येतील. सर्व जे हजर आहेत ते सर्व. चला पटपट. नाही एकदा समोर या सर्वांनी. इथं समोर उभं राहा. पुढे ते या अगोदर. अगोदर समोर या नंतर बाकीचा विषय. अब सबको एक साथ लेना है ना, इसीलिए ये प्रोग्राम चल रहा है. माझे विद्यार्थी पटापट करा बरं का. तुम्हाला आग्रह नाही गवंडी आणला पाहिजेत का तुम्ही स्वतः आलं पाहिजे. तुम्ही नियोजन की तुम्ही स्वतःच आलं पाहिजे. आग्रह नाही. मग आग्रह काय आहे? कोणीतरी तुमच्या वतीचा माझ्या वतीने कोणीतरी या समाजात सहभागी झाला. अशा रीतीचं नियोजन बघा तुम्हाला करायचं आहे. मग प्रत्येकाने आता सांगायचं आहे मी काय पाठवणार लक्षात घ्या. कारण बघा तिला सर्व व्यवस्था बघा. तिला सर्व व्यवस्था त्या ठिकाणी साहित्य जे लागेल भोजनाचे सर्व व्यवस्था बघा तिला झालेली बरं का. फक्त आपल्याला काय करायचं आहे तिथं श्रम बघा देव तेही का करायचं आहे. अहिल्याबाई अशा ज्या मातेनं समोर जगात बघा आपली कीर्ती केली. लक्षात घ्या. जेवढी ज्योतिर्लिंगे बरेचसे ना ते कोणी जीर्णोद्धार करेल अहिल्याबाई होळकर बघा. ते कुंड नाही का ते कुंड की पाहिलं किती मोठं कुंड आहे शिवकुंड. कुठं वेरूळ कोणी बांधले ते अहिल्याबाई होळकर. असे जागजागी अनेक मंदिरं केली लक्ष भारतामध्ये. कीर्ती होळकर अहिल्याबाई होळकर तिचं पतिव्रता म्हणून नाव घेतलं जातं. अहिल्या द्रौपदी पहिलं नाव अहिल्या देवीचं म्हणलं जातं. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या सुनितम महापातक नाशन. नुसतं नाव जरी घेतलं तर पातकाचा नाश होतो. तेव्हा त्या मातेने बघा जे बांधलेले मंदिर आहे त्यांचं जर आपण काय केलं पुनर्जीवनासाठी आपण काहीतरी सेवा केली थोडीफार. पूर्ण आपण बांधू शकत नाही की मग थोडंफार जर आपण सेवा केली त्या मंदिरामध्ये किती आनंद किती आशीर्वाद ती व्हायला बाबा कधी देईल. आणि म्हणून आता प्रत्येकाने सांगा काय करणार तुम्ही तुमच्या इच्छेने सांगा काय सांगायचं. तुम्हाला आग्रह नाही मात्र सहभागी व्हायचं. एक गवंडी 2 सेवक. बरं एक गवंडी इकडं. बरं स्वतः शेजारी इकडं आपण बोलो 2 सेवक बरोबर घेणार. इकडं शरद भाऊ स्वतः हजर राहणार. इकडे सांगा तुम्ही पटकन. एक गवंडी 2 सेवक. मग आपण 2 सेवक इकडे. इकडं विनवाले जर टाळी वाजून या भक्तांच्या लक्षावर घ्या. बरोबरच
बघा श्रमदान. बाबा एकाच वाक्यात काय सांगायचे, जो करी श्रमदान त्याला घडेल चारी धाम. म्हणून का बायानं लक्षात घ्या, कितीतरी बाया वेरूळ येतात की लक्षात काय येतात, श्रमदान. बघा त्यांच्या मागचं लागलेलं दुःख आहे बघा, दुःख दारिद्र्य नवे नाही आपणच ना भूत पिशाचं शाकणी डाकणी जार माणूच्या म्हणतो ना का, हे सर्व बघा कशामुळे जातं, कशामुळे जातं हे. आता बघा दोन बाया आजच बघा सकाळी तिथं होत्या नाही इतक्या उड्या मारायच्या लक्षात घ्या. इतक्या वर दिवसात तुम्हाला माहिती सांगू नका लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्री जन्म धन्य होण्यासाठी बघा महिलांनी काय करायचं बरं का, तुम्ही का टुणकीला श्रमदानाला द्या किंवा कुठं शिवपुरीला जा, कोली आहे कितीतरी आश्रम बाबांनी तयार केले की नाही. मग आपलं कर्तव्य काय आहे, तो आश्रम माझा आहे, माझा आश्रम मी माझं कर्तव्य केलं पाहिजे की नाही. जसं तुम्ही घरी काम करता की नाही, जसं कायमच घरचं काम केलं बघा तुम्ही तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, तुम्हाला श्रीजन्म सार्थक होणार नाही. लक्षात घ्या तुम्हाला कोणती प्राप्ती होणार नाही, मुक्तीची बघा मुक्ती प्राप्ती होणार नाही. तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुकाराम म्हणता ना, तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या बाया. कोणत्या बाया गेल्या, ज्या बाया भक्त बघा आपलं घरचंच काम करत्या. कोणत्या काम करत्या भक्त, घरी उठलं का सकाळपासून सांगापर्यंत कोणतं घरचंच काम, घरचं सांगा ना बरं. एवढं तुम्ही करू राहिले, जेवढं तुम्ही करू राहिले घरच्यासाठी, तुमच्याबरोबर शेवटी काय येणार आहे सांग, येणार आहे का. जेवढं सोनं गळ्यात जाते सोनं येणार आहे का, एक दिवस मरणार आहे की नाही सर्व बाया. आता का गप्तीत भाषा बोलत आहे ना, एक दिवस मरणार आहे की साऱ्या बाया. मग सांगा तुम्ही जेवढी मरमर करून राहिल्या घरच्यासाठी, जेवढं कमवून राहिल्या ते तुमच्याबरोबर येणार आहे का, बरोबर काय येणार आहे. मग बाबाजी सारख्या महान संतांनी जे सांगितलं वगैरे जे सांगितलं लक्षात आहे आपल्या सर्वांना करायला, तेच काय पुण्यकर्म धर्माचं जर काम केलं तेवढंच बघा आपल्यावर लक्षात घ्या. आणि म्हणून बघा संसारामध्ये म्हणजे काहीच बरोबर येणार नाही. आणि म्हणून बरं का महिन्यात एक दिवस का होईना काय करा, कोणासाठी द्या, देवासाठी द्या, लक्षात द्या, बाबांसाठी लक्षात द्या. निश्चित बघा बाबांचं आशीर्वाद तुमच्या बरोबर राहील आणि तुमच्या पाठीमागे काय लागणार नाही. बघा डाकीन कधीच लागणार, जा टाळीवर बघा सर्व महिलांचा लक्षात का. मग आता आपण पाहून घे मग कोणकोणत्या महिला आता सांगा, महिन्यातून एक दिवस येणार सांगा, उभ्या ना पाहू द्या ना आम्हाला. आता आम्ही महिन्यात एक दिवस का होईना बघा बाबांच्या सेवेसाठी देऊ, उभ्या राहा ना, ज्यांची इच्छा आहे त्यांनी. हां महिन्यामधून एक दिवस मी हो ना. तुकाराम आज काय म्हणत्या, आम्ही नाही सांगत, तुकाराम आज काय म्हणतात, तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन गेल्या कोणत्या बाया गेल्या, ज्या फक्त काय करत्या हमदो आणि हमारे दो, बरं का, म्हणजे फक्त घरचंच काम करत्या, आपला वेळ देवासाठी देतच नाही बघा. त्या बायांसाठी तुकाराम म्हणतात, तुका आयशा बाया जन्म येऊन गेल्या बाया. म्हणून बघा आता ज्या माईला उभ्या राहिल्या ना, या बाया गेल्या नाही, आता यांचं काय होणार, सार्थक जा टाळीवर बघा स्त्री सार्थक आणि महिला उभ्या राहिलं बरं का. मग बघा तुम्ही ठरवा का सोबत किती बायांना घेऊन यायचं आणि कोणत्या आश्रमात जायचं. बस आज धन्यवाद. त्यांना नारळ द्या, नारळांना तो नारळ प्रसाद समोर आहे, आपल्याला प्रसाद नारळ मिळेल. मागच्या महिला पुढे. अहो आपल्याला सवय लावायची ना चांगल्या कामाची घेऊन. मग का तुम्हाला दुसरी सवय लावायची का, यांना कहू विद्या शिवायच्या बाबांनी, या बाईच्या मागला त्या बाई मागला, असं उद्योग करायचा आहे आपल्याला. लक्षात घे. नाही आता नवीन बाई काय आल्या पाहिजे ना हो. मग बाकीच्या बाया काय नुसत्या डाकी ना काय नुसत्या जातात बसलेली आहे की नाही. त्यांनी काय ते आपल्याला जीवनाला वळण लावलं पाहिजे. लक्षात घे. हां नवीन महिलांना सहभाग करायचा. हे द्या ना प्रसाद ना रे, हे बाई केलं द्या. बाबाजींचा प्रसाद म्हणून या माता भगिनींना एक साडी तुम्ही नका देऊ गुरुजी. एका महिलाला बोलवा, त्यांच्या हस्ते देऊ. एक मागची एक महिला या पुढं पूजन त्यांच्या पूजनासाठी. टुणकी येत असते का, टुणकीच्या बाया येत असते. पंचबाळ दे. कोणत्या बाया टुणकीच्या बायांना काय झालं हो, तिकट टुणटुण उड्या मारत्या का घरीच टुणकीच्या. हो ना. हो सांगा ना काय सांगा ना, काय शिकल्या सांगा ना बाया फक्त. मग एक आहे का मग औषधाला काय टाळीवर नका टुणकीच्या या माता बहिणीचा अभिलाष करायचा. कोणाच्या घरच्या आहे ते अजय पण साळुंके बरोबर. साळुंके बाबाजी पासून तो मग भक्ती करते बाबाजी.
ज्या नारळ दिलं फळ प्रसाद. हे नारळ आहे नारळ. हां अहो हेच बाका हो हेच प्रवचन ना हो याला याला हेच प्रवचन आपलं की लक्षात घ्या. नाही तर का हो किती तुम्हाला धर्माचं सांगितलं का हो तुम्हाला किती भागवताला काही सांगित बसलं ज्ञानेश्वरीला सांगित बसलं की नाही सांगा नुसतं सांगायचं. ते म्हणते ना तुम्ही आहे तुम्ही करा वटवट आहे आम्ही आहे निबरगट. काय म्हणत्या तुम्ही आहे आपलं तुम्ही करा वटवट आणि आम्ही आहे निबरगट. सांगा आम्ही नुसतं सांगायचं तुम्ही फक्त ऐकायचं. यासाठी बाबांचा कार्यक्रम नाही. जसं सायन्समध्ये का प्रॅक्टिकल महत्त्व की नाही तर मार्कमध्ये लक्षात घ्या की नाही. आणि म्हणून बाबांचं कार्य कसं आहे प्रॅक्टिकल आहे. आणि म्हणून बघा जगात चॅलेंज बघा बाबांच्या कार्याला जगात चॅलेंज लक्षात घ्या. असं नाही बघा बाबांच्या कार्याचं मग आपल्या स्वाभिमान असला पाहिजेत की मग सांगा तुम्ही आता उत्तर द्या बाबांना कहो जी अनुष्ठान परंपरा असेल गुरुकुळ परंपरा हो जगात कुठे तुम्हाला पाहायला मिळते का बघा. ही अनुष्ठान परंपरा तुम्हाला जगाच्या पाठी पुढे पाहायला मिळणार नाही. ती कुठे पाहायला मिळणार फक्त बाबांच्या परंपरेमध्ये. आणि ती कशासाठी आहेत या मनुष्य जीवनाचं का होतं त्या परंपरेच्या माध्यमातून का कल्याण होतं का दिवाळी निघत सांगा ना. अनुष्ठानच्या परंपरेच्या माध्यमातून तुमचं दिवाळी निघतं का कल्याण होतं. म्हणून बघा या समाजाच्या कल्याणासाठी बाबाजी कोणती परंपरा सुरू केली अनुष्ठान. म्हणून बायाने अनुष्ठान माणसाने अनुष्ठान करा. ज्यांनी अनुष्ठान करून बघा जे कल्याण करून घेतलं तर टाळी होऊन त्यांचं अभिनंदन. हां ठीक आहे धन्यवाद. आता आपण संपू बघायला 2-3 मिनटात राहिलेलं असं कारण आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी बघायचे की नाही. आणि म्हणून आजच्या या आशीर्वाद समारंभाच्या निमित्ताने बरं का बाबाला तुमच्याकडून काय अपेक्षा बघा. जसं बाबाजी म्हणायचे ना काय म्हणायचे म्हणे बाबांना तुमचं धान्य पैसा काही लागत नाही बरं का. काय म्हणायचे बाबाजी तुमचा मग धान्य पैसा बाबाला काय लागत नाही म्हणे. तरी म्हणे बाबा का घेतात बघा. तरी बाबाजी काय म्हणायचे तरी बाबा तुमचा धान्य पैसा का घेतात म्हणे. तुम्ही दिलेलं धान्य तुम्ही दिलेले पैसे काय करायचे म्हणे सत्कर्म करायचं ते सत्कर्मासाठी वापरायचे आणि त्याचं पुण्य तुमच्या जोडी टाकायचं. ही नोकरी म्हणे बाबाला दिली. कोणती नोकरी दिली तुम्ही दिलेले धान्य पैशाच्या माध्यमातून सत्कर्म करायचं आणि त्या सत्कर्माचं पुण्य तुमच्या जोडी टाकण्यासाठी ही नोकरी बघा बाबा लक्षात द्या. आणि म्हणून अशी ही परंपरा जी अत्यंत महत्त्वाची आहे भाग्यवान आपण वर का या बघा बाबांना स्वार्थ वर का या बघा नुसते आपल्या भारत देशात नाही या पृथ्वीच्या पाठीवर आपल्या सर्व भाग्यशाली आणि आपल्या शरीर भाग्यशाली म्हणून आपण म्हणतो ना अरे बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. क्या बगीचे में फूल बहुत है लेकिन गुलाब जैसा नहीं. इसी तरह इस दुनिया में संत बहुत है लेकिन हमारे जनार्दन बाबा जैसे नहीं हमारे शांतिगिरी बाबा जैसे नहीं. म्हणून मोठ्या प्रमाणात आपण काय म्हणतो अरे जाम पे जाम पियो तो सिर पर रात गुजर जाएगी. जाम पे जाम पियो तो सिर पर रात गुजर जाएगी. अरे प्याला जनार्दन नाम का पी तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. लक्षात ना. आता कोणता आपण प्याला गेले म्हणून आपण इथं आलो की नाही कोणता प्याला घेतला आपल्या लक्षात जनार्दन. आणि शेवटचं महत्वाचं वाक्य बघा आकाश में बघा तारे कितने कोई गिन सकता नहीं. काय गगन में हाँ आकाश में गगन में हाँ बोलो गगन में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता. अरे गगन में कितने तारे हैं कोई गिन नहीं सकता. मेरे जनार्दन बाबा और शांतिगिरी बाबा ने दिया हुआ आशीर्वाद हमसे कोई छीन नहीं सकता. हमसे कोई छीन नहीं सकता. क्या बात. बघा जसं घडवलं गेलं संस्कार बघा दिले त्याप्रमाणे बघा बाल बघा तयार होत असतात. म्हणून बाबांनी दिलं माग आज बघा त्या बळेगावला असं सांगितलं बरं का मोठ्या माणसांनी कधीही लहान पोरं बघा चुकीचं काम करायचं नाही बघा. म्हणजे थोडक्यात व्यसन बघा कधीच करायचं नाही. जे आई बाप बघा काय करते व्यसन करते ना ते पोरं मोठेपणी सुद्धा काय करतील व्यसन करतील. कारण काय लक्षात घ्या की हे जे आचार्य तत्व इतर जना गीतेमध्ये म्हटलेले आहेत. म्हणून हा मुद्दा लक्षात द्या बरं का कधी आईबापांनी काय करायचं नाही लहान मुलांसमोर चूक करायचं व्यसन करायला लक्षात द्या. असा मुद्दा लक्षात द्या.
त्याप्रमाणे असे अनेक मुद्दे बघा बाबांच्या कार्याचे आहेत आणि म्हणून आज आपण मोठ्या प्रेमाने सदाप्रभू ह्या सहसभापती झालात आणि आमच्यासारखे बघा आमच्यासारखे येड्यांचे दोन शब्द आपण मोठ्या प्रेमाने मनपूर्वक हृदयपूर्वक काय केले श्रवण केले म्हणून पुनश्च सर्वांचं जर टाळीवाला बिंदू या ठिकाणी धरे म्हणूया एक भजन सण वरात उभे राहा. हां ओम नमो भगवते जनार्दनाय नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय बोला ओम नमो भगवते जनार्दनाय शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रामदास के कुबड़े बोले श्री राम जय राम रामदास की बड़ी बोले श्री राम जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम मीराबाई की एक तरी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबाजी माझे मी बाबाजींचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा. ओम नमो भगवते जनार्दनाय 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 ओम नमो भगवते जनार्दनाय. माऊली गुरु माऊली अमुदाऊली गुरु माऊली आमची जनार्दन माऊली आमची जनार्दन माऊली आमची जनार्दन माऊली भक्तांसाठी माऊली आमची जनार्दन माऊली भक्तासाठी पाहुली आमची जनार्दन माऊली संकटकाली धावली आमची जनार्दन माऊली माऊली गुरु माऊली गुरु माऊली आमची जनार्दन माऊली आमची जनार्दन माऊली आमची जनार्दन माऊली. नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते
ते जनार्दना निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी श्रीमद जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की बजरंग बली की आज के आनंद की अमृतेश्वर भगवान की जय। आता बरं का माझे विद्यार्थी पुढे मग माझे विद्यार्थी आणि शिक्षक पुढे सर्व माझे विद्यार्थी आणि शिक्षक पुढे नाहीत हो राजा भाऊकडे पा राजा भाऊकडे बरं का त्यांना देवानी वर का तिकडे काय ते आदेश दिला बरं का बरोबर ते इथं चुंगीच्या बघा या सोहळ्यास उपस्थित झाले मी जरा टाळून राजेभाऊचं अभिनंदन लक्षावर प्रसाद वाटायचा अरे सर्व शिक्षक आले का शिक्षिका बघा शिक्षिका पण शिक्षिका पुढे शिक्षिका पुढे शिक्षिका आणि मग दहावीचे विद्यार्थी पुढे दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी असं लाईनी तुम्ही करा 2 लाईनी करा एकदम शिस्तीमध्ये एका शिक्षकांनी मागे जा 2 लाईनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पुढे आपको आगे जाना लाईनी मध्ये आपको आगे जाना इसलिए बाबा ने आपको आगे बुलाया इयत्ता 10वीचे विद्यार्थी लाईन मध्ये आणि विद्यार्थीकडे 10वीचे विद्यार्थी उभे राहा जे आमचे 10वीचे विद्यार्थी बघा बिना कॉपीचे बघा चांगल्या नंबरने जर पास होणार आहे जर टाळून त्यांचं अभिलाषा त्यांना शुभाशुभ देऊ की त्यांच्या हातून माता पित्यांची या गुरुकुलची सेवा घडो हीच आपण या की बाबांची प्रार्थना करूया आणि जसं पंचीचं हायवेस काय करता उंच भर घेत तसे आमचे हे बालगोपाल आता विद्यार्थी 10वीचे विद्यार्थिनी उंच बघा त्यांच्या आमचे भरारी घेत राहो आणि त्यांच्या हातून पुढे या गुरुकुलचं नाव उज्ज्वल हो जय बाबाजी जय अमृतेश्वर हो याला द्राक्ष 2 नाही द्राक्ष वाटा तुकडे करून 2 दाणे पाहिजे वा आपण तो दाणे लिखा आहे खाने वाले का नाम बघा ना आपण काय ऑर्डर दिली होती सांगा का बा आमचे माझे विद्यार्थी येणार आहे 16 आहे आणि म्हणून यांच्यासाठी एक राजा भाऊ तुम्ही काय घेऊन या म्हणजे बघा काय देवाची लीला लक्षात घे बघा तुमचं नाव बघा याच्यावर लिहिलं असल्यामुळे आमच्या शिवाजी महाराजांना आजचा कार्यक्रम नियोजित करावा लागला काय बरं का आशीर्वाद समारंभ बघा या ठिकाणी आयोजन करावं लागलं आणि त्या माध्यमातून बघा आपण आलेच आमचे राजाला भाऊ बघा त्याला बुद्धी देवा ते आले आणि काय घेऊन आले नाही ना संत्री ही नागपूरची संत्री कलाच्या प्रसिद्ध द्राक्ष तिथे या ठिकाणी सवनगाव गुरुकुलच्या वतीने आणि तिथल्या कमिटीच्या वतीने विद्यार्थी तुम्हाला की प्रसाद द्यायचा गुरुमाऊलींचं मग सांगितलं तुम्हाला बुद्धी आली पाहिजे की नाही परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न अडचणीचा येणार नाही सर्व प्रश्न कसे एकदम समर्पणे का उत्तरं देऊन ते सोडवतील अशी बघा सर्व विद्यार्थींनाही आपण बुद्धी प्राप्त होण्यासाठी द्या द्या पटापट द्या खेळ विद्यार्थी 10वीचे विद्यार्थी सवनगावचे 10वीचे विद्यार्थी समोर येतील विद्यार्थी मोसंबी आणि केळी सवनगाव गुरुकुलचे शिक्षक आणि इयत्ता 10वीचे विद्यार्थी समोर येतील त्यांना मोसंबी आणि केळी द्या पवार गुरुजी आता हार राहील ना बरं का आता बघा हार कोणा द्यायचा हार कोणाचं नाव लिहिलं बघा लक्षात हां शरद भाऊ अध्यक्ष इकडे शरद भाऊ पुढे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान आपण ज्यांना दिलंय असे शरद भाऊ दिलं नाही त्यांना प्राप्त झालं देवाच्या कृपेने त्यांच्या बागेत पुढे वरती या बघा शिवगिरी महाराज बघा त्यांच्या हस्ते बघा प्रसाद म्हणून बाबाजींचं एक शाल आणि हार
बरं का, त्यांना अर्पण करतील. हो गंध लाव, ऐकले हातात घे. ओम जनार्दनाय नमः. 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. बजरंग बली की जय. त्या ठिकाणी आणखी दुसरा खरोखर आपण आठवण आली बरं का एका विषयाची. आजच आमचे दवंगी गुरुजी महानी शिवगिरी महाराज सर्वांनी प्रस्ताव मांडला बरं का. काय प्रस्ताव मांडला की आमच्या कुठच्या वसतिगृहाची बघा इथं लोक उभं राहावं की. आणि त्या अनुषंगाने लगेच बघा त्यांनी नकाशसुद्धा बाबांना दाखवला आणि त्या प्लॅनिंगनुसार या ठिकाणी जागासुद्धा पाहणी झाली. आणि आमच्या शरद भाऊच्या हस्ते त्यांनी काय केलं, फळ आणि फुलसुद्धा त्या भूमीला अर्पण करण्यात आले. आणि प्रथम बघा त्यांनी वाटावा का, कारण त्या वसतिगृहाची निभारणी की संस्थेची जी योजना बघा त्या त्यांनी सुरू केलेली आहेत. आणि त्यानुसार पहिलाच वाटा बघा आमच्या शरद भाऊने त्या कोणीशी बघा कोणी आपल्या परिवाराच्या नावाने करण्याचा घेतला, उचलला. त्या टाळ्यावर शरद भाऊंचा आम्ही धन्यवाद द्यायचे. आणि आपल्या राजभाऊ नाही, राजभाऊ त्यांचे पूजन त्यांचे कोण जोडदार कोण येईल त्यांचं पूजन घ्या समोर या. आपल्या समोर पुढचा कार्यक्रम तुम्ही योजना करा, तिला समोर पूजन करता. पूजनीय बाबाजींची अमृतवाणी आपण सर्वांनी श्रवण केली. अजून पूजनीय बाबाजींचं एक पूजन या ठिकाणी बाकी आहे.